नमस्कार. भविष्य वास्तू कट्टा चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की घरामध्ये देवघर कुठे असावं. प्रामुख्याने ईशान्य दिशा जी आहे ती आपल्याला देवघरासाठी वास्तुशास्त्राने दिलेली आहे, कारण या दिशेला आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. त्यामुळे काय होतं की देवघर या ठिकाणी ठेवलं की तिथलं जे वातावरण असतं हे खूप पवित्र राहतं आणि जास्तीत जास्त आपल्याला पॉझिटिव्हिटी त्या भागामध्ये ही जाणवते. सगळ्यात महत्वाचं आहे की देवघर तुमचं सुटसुटीत पाहिजे, ते लाकडी असावं, शक्यतो ते जमिनीवर ठेवावं. पण जर तसं शक्य नसेल, तशी सोय होत नसेल, तर एखाद्या टेबलवर किंवा कपाटावर किंवा स्टँडवर ते ठेवावं. ते नुसतं लटकवू नये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी काही देवांची रचना करणार आहोत ती सुद्धा सुटसुटीतच असायला पाहिजे. म्हणजे एकाच प्रतिमेचे दोन देव तिथे असता कामा नाहीत. तसे जर दोन देव असतील, म्हणजे शंकराचे दोन पिंडी आहेत किंवा आपण बघूया की गणपतीचे दोन फोटो आहेत, तर अशा पद्धतीचे जर आपल्याला तिथे दोन तसबिरी किंवा मूर्ती दिसत असतील तर ते विसर्जित केल्या पाहिजेत आणि एकच ठेवली गेली पाहिजे. किंवा जीर्ण झालेले फोटो असतात ते पण तिथे असता कामा नयेत. देवघराच्या वरची जी बाजू असते ती सुद्धा नेहमी स्वच्छ ठेवावी. कधी त्याच्यामध्ये कुठलीही अडगळ किंवा कुठलाही वस्तू त्याच्यावर ठेवू नये. देवघराच्या आग्नेय दिशेला नेहमी समई किंवा दिवा ठेवावा. त्याच्यानंतर त्याची जी ईशान्य बाजू आहे तिथे नेहमी तांब्याचा कलश ठेवावा. हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की देवघरातलं वातावरण हे नेहमी पवित्र असायला पाहिजे किंवा तिथे गेल्यानंतर आपल्याला खूपच छान वाटलं पाहिजे. त्यामुळे त्याची रचना करताना एकतर ती पूर्व पश्चिम करावी, म्हणजे देवघराचं मुख जे असेल, तोंड असेल, ते पश्चिमेकडे असावं किंवा उत्तरेकडे असावं. त्याच्यानंतर हल्लीच्या काळात काय झालेलं आहे की लोकांना वेळ नसतो, पूजा ही पटकन झाली पाहिजे. या सगळ्या दृष्टीने जर आपण बघितलं तर देवाच्या मूर्ती जर तुम्ही सुटसुटीत ठेवल्यात की पटकन तिथे पूजा होऊ शकेल. नाहीतर काय होतं, पूजा हे एक काम होऊन जातं. मग असं होता कामा नये. आपल्या कामावर जाताना किंवा बाहेर घरातून पडताना व्यवस्थित पूजा करूनच आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला आनंद हा मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब ही ठरते की देवघरात जर घंटानाद करता आला तर तो केला पाहिजे किंवा तेलाचा दिवा, तुपाचा दिवा ठेवला पाहिजे. तर त्याच्यामधून काय होतं की सकारात्मक लहरी ज्या आहेत, वाइब्स ज्या आहेत त्या घरामध्ये पसरतात. घरामध्ये जे देवघर आहे त्याला आपल्याला कळस ठेवायचा नाहीये, नाही तर ऊर्जा ही एकाच ठिकाणी जमा होते, साठवली जाते, कॉन्सन्ट्रेशन हे एकाच ठिकाणी होतं. तसं होता कामा नये. घरामध्ये जी ऊर्जा असते ती घरामध्ये पूर्ण सगळ्या बाजूला ही चांगली पसरली गेली पाहिजे. त्यामुळे आपल्याला शक्यतो आपलं देवघर हे स्वच्छ आणि खूप चांगलं सुटसुटीत असं ठेवता आलं पाहिजे. अशामुळे काय होतं की तुम्हाला घरामध्ये सुद्धा जर देवघर योग्य दिशेला असेल तर घरात सुख समृद्धी नांदायला सुद्धा त्याची मदत होते. तर या छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या किंवा त्या पद्धतीने आपण घरामध्ये देवघराची रचना केली तर नक्कीच घरामध्ये आनंद नांदेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.